पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके आता आपल्यासोबत फोनवरून आहेत। प्रणिता भालके, तुमच्यापर्यंत या अपघाताबद्दल काय माहिती आतापर्यंत आली आहे? प्रणिता भालके यांच्यासोबत आपण पुन्हा एकदा संपर्क साधून त्यांच्याकडनं आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण बोलकी दृश्य बचाव कार्याची। एकूण 20 जण यावेळी पिकअप व्हॅन मध्ये होते, त्यातल्या तिघांचाच जीव वाचल्याचं कळतंय। आता ते कशा पद्धतीने वाचले सुद्धा बघावं लागेल, पण त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतंय। पण 14 जणांना मात्र ही संधी मिळाली नाही, त्यांचा मृत्यू झालेला आहे या पाण्यात बुडून या अपघातामध्ये। पुन्हा एकदा आपण जाऊयात, पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके आपल्यासोबत आहेत। प्रणिताताई, तुमच्यापर्यंत या अपघातासंदर्भात काय काय माहिती आली आहे? तांदूळवाडीतल्या जाधव यांच्याकडून माहिती मिळालेली आहे की आमच्या रांजणीतले ते लोक आहेत, रांजणी गावातील, आणि ते पिकअप म्हणजे ड्रायव्हरला कंट्रोल न झाल्यामुळे गेलेलं आहे ते, आणि विहीर पण रस्त्यावर आहे, त्याच्यामुळे ते अपघात झालेला आहे। आणि म्हणजे 9हून जास्त अधिक लोक तिथं म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 5 लोकांना तिथून म्हणजे दवाखान्याकडे पाठवलेलं आहे। ठीक आहे प्रणिताताई, धन्यवाद आपल्या या माहितीबद्दल। माळशिरसचे आमदार आता उत्तमराव जानकर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। उत्तमराव, तुमच्यापर्यंत काय माहिती आली या अपघातासंदर्भात? नाही, सदर अपघात माझ्याच तालुक्यामध्ये साळमुख पासून पूर्वेला तांदळवाडी या गावाच्या हद्दीमध्ये झालेला आहे। रस्त्याच्या कडेला विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये 4 बायका आणि 4 मुलं अशी 8 लोक मयत झालेले आहेत। बाकीच्या दोघांना पंढरपूरला हलवण्यात आलेलं आहे। पंढरपूर तालुक्यामधील हे साधारण लोक आहेत असं समजतंय। मी आता 5 मिनिटात तिथं पोहोचलो की तिथं मदत तर झालेली आहे, परंतु ते डायरेक्ट विहिरी मध्ये गेल्यामुळं त्यांना काय ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा मृत्यू झाला। त्यामध्ये वाईट गोष्ट म्हणजे लहान मुलं आहेत, महिला आहेत, आणि ही अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे। माहिती घेतल्यानंतर नेमकं कशामुळे झालं, काय झालं, मी तुम्हाला एक 10 मिनिटांमध्ये माहिती देऊ शकेन। हो, जानकर साहेब, एक फक्त शेवटचा प्रश्न विचारतो, जेवढी तुमच्याकडे माहिती असेल तेवढं थोडक्यात तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल। या विहिरीला कठडा दिसत नाहीये, त्याच्यामुळे हा अपघात झाला असं वाटतं? नाही, आता मी पोहोचलो की तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय, काय आहे, त्या ठिकाणी काय प्रिकॉशन घेतल्या होत्या का, विहिरीचं अंतर किती आहे, ठीक आहे, आणि नेमकं त्याच्या चालकाकडून झालंय की या विहीर जवळ असल्यामुळे झालंय ते पाहिलंय की मी तुम्हाला प्रतिक्रिया देईन। ठीक आहे। तर माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आता आपल्या सोबत होते, ते स्वतः आता घटनास्थळाला भेट देणार आहेत, घटनास्थळाची पाहणी करणार आहेत, आणि त्यानंतर जी काही माहिती मला प्राप्त होईल ती मी माध्यमांपर्यंत सुद्धा पोहोचवेल असं आता उत्तमराव जानकर यांनी म्हटलेलं आहे। नियंत्रण सुटल्यानं वाहन विहिरीत कोसळलेलं आहे आणि ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला। एकूण 20 प्रवासी या पिकअप व्हॅन मध्ये असल्याचं कळतंय। सिद्धनाथाचं दर्शन त्यांनी यापूर्वी घेतलं आणि त्यानंतर परतीचा प्रवास करताना हा अपघात झाल्याची माहिती आहे। पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावातले हे सगळे रहिवासी असल्याचं कळतंय। पिकअप गाडी विहिरीत कोसळली आहे, ज्यात 14 जणांचा मृत्यू झालाय। माळशिरसमध्ये रस्त्याच्या कडेला विहिरीत हा टेम्पो पडलाय आणि त्यात 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। यापूर्वी सुद्धा दिंडोरीमध्ये अशीच एक घटना घडली होती। दिंडोरीत रस्त्याच्या मध्ये एक विहीर होती आणि त्यामध्ये गाडी कोसळून पूर्ण कुटुंब संपलेलं होतं, आणि तशाच पद्धतीच्या घटनेची पुनरावृत्ती आता माळशिरसमध्ये घडलेली आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी माढ्याचे आमदार अभिजित पाटील आपल्या सोबत आहेत। अभिजित पाटील, तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली या अपघाताबद्दल? अभिजित पाटील, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? सोलापूरच्या तांदूळवाडीत भीषण अपघात झालाय। तिथल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधून आपण या दुर्घटनेबद्दल आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे सुद्धा आता आपल्या सोबत आहेत फोनवरून। प्रणितीताई, तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे या अपघातासंदर्भात?
आणि 14 लोक बहुतेक प्राथमिक माहिती अशी आहे की ते मसवडवरून येत होते दर्शन करून. रांजणी गावातले आहेत. आता सध्या 4 बॉडीज बाहेर काढल्यात. अजून किती आतमध्ये आहेत त्याचा अंदाज येत नाहीये. पण रेस्क्यू ऑपरेशन चालू आहेत. सगळे अधिकारी तिकडे स्पॉटवर पण पोहोचतायत आणि मला असं वाटतं लवकरात आपल्याला माहिती मिळेल. ही जी विहीर होती ती बाउंड्री किंवा काही कुंपण वगैरे काही नव्हतं. ती रस्त्याच्या कडेला होती आणि म्हणून ही घटना कशी झाली दिवसा हे इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. पण अतिशय धक्कादायक माहिती ही आहे आणि एवढी लोक देवदर्शनावरून येताना जाणं म्हणजे शॉकिंग. पण प्रणितीताई, यापूर्वी सुद्धा काही महिन्यांपूर्वी दिंडोरीत अशीच एक घटना घडली होती. रस्त्याच्या मधोमध एक विहीर होती आणि त्यात एक अख्खं कुटुंब संपलं होतं. तशाच घटनेची पुनरावृत्ती आहे. जी पुरेशी काळजी घ्यायला जायला हवी ती घेतली जात नाही अपघातानंतर सुद्धा. नाही, नक्कीच. कारण सोलापूर जिल्ह्यात खूप अशा घटना होतात. पंढरपूर वारी असताना पण असं होतं. तुळजापूरच्या इथे मोहच्या इथे ब्लाइंड स्पॉट आहेत. तर एक तर ते ब्लाइंड स्पॉट नीट NHAIच्या लोकांनी किंवा PWD नीट त्याची आता विहीर जर उघडी असेल आणि त्याला कुंपण नसेल किंवा बांधली नसेल नीट, त्याला भिंत नसेल तर ती अतिशय म्हणजे ती शोकांतिका आहे ना. आणि म्हणून कोणी ते जे आहे ती कारवाई तर झालीच पाहिजे. आणि अपघात झाला तर ते बिचारा गेलेला जीव तर येत नाही. पण लवकरात लवकर ह्यांना कॉम्पन्सेशन मिळायला पण खूप वेळ लागतो. मी बघितले अनेक केसेस अजूनही मिळालं नाहीये. तर त्याबद्दल शासनाने तत्परता दाखवावी. ठीक आहे. या अपघाताची कारणं असतील किंवा कम्पन्सेशन असतील, दोन्ही बाबतीतला पाठपुरावा तुम्ही करणार? नक्की 100% माझा मतदारसंघ माझी लोक आहे.